वैजापूर गंगापूर रोडवरील जाखमतवाडी शिवारात शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास 2 स्विफ्ट कारची समोरासमोर धडक होत भीषण अपघात घडला। या अपघातादरम्यान अपघात टाळण्याच्या प्रयत्नात आलेल्या मोटरसायकलचाही या दुर्घटनेत समावेश झाला। या अपघातात एकूण 8 जण जखमी झाले असून दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाले आहे। या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार स्विफ्ट कार क्रमांक MS06AZ 7770 मधून बघेल कुटुंबी हे वैजापूरकडून गंगापूरकडे येत होते। त्याचवेळेस समोरून येणारी स्विफ्ट कार क्रमांक MS04DN 7174 या दोन्ही कारची जाखमतवाडी शिवारात समोरासमोर धडक झाली। वैजापूरकडून येत असलेली मोटरसायकल क्रमांक MH20DX 2449 अपघात टाळण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून कारला धडकली। यात मोटरसायकलवरील दाम्पत्यही जखमी झाले आहे। या अपघातात अमरसिंग भैयासिंग बघेल वय 60 वर्षे, विजया अमरसिंग बघेल वय 55 वर्षे, सौरभ अमरसिंग बघेल वय 28 वर्षे, राहणार PWD वसाहत गंगापूर, बिलाल इकबाल पठाण वय 20 वर्षे, फैजल अन्सार शाह वय 29 वर्षे, मुस्तकीन बाबू शाह वय 23 वर्षे, राहणार गंगापूर। तर मोटरसायकलवरील दादासाहेब मारुती साळुंके वय 63 वर्षे, मीनाबाई दादासाहेब साळुंके वय 58 वर्षे, राहणार शिरसगाव वैजापूर हे जखमी झाले आहे। जखमींना तातडीने रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक भैया यादव यांनी तात्काळ घटनास्थळाहून मदतकार्य करत रुग्णवाहिकेच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले। दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण, डॉक्टर आसेफा आणि डॉक्टर वालतुरे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले। यातील 5 जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असून तिघांवर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणात गंगापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत।